रजनी आपण पाहिला आदिवासी लॉट्स या मैदानावर भिडला होता आणि खरोखरच अतिशय देदीप्यमान यश आपण या आदिवासी टुर्नामेंट मध्ये पाहिलं होतं गेल्या 3 रजनीमध्ये. परंतु आजच्या लॉट्स मध्ये आपण ओपन लॉट्स पाहतोय. खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात आपल्याला पहिल्याच सामन्यापासून पाहायला मिळाली. मानगाव विपक्ष सांडशी तो सामना होता. अतिशय दिमागदार सामना झाला आणि त्यानंतर मात्र आपण नुकताच एक सामना पाहिला कलबोलीने वावले टीमला इथं पराभवाचं पाणी पाजलं आणि त्यानंतर आजच्या या रजनीमधला तिसरा सामना आपण पाहतोय मार्केवाडी विपक्ष तलेगाववाडी. स्टार्टिंगला राहुल बॅटर, नॉन स्टार्टिंगला शार्दूल. पंचांच्या भूमिकेत आमचे यशवंतजी पवार आणि त्यांचे सहकारी. अतिशय जबरदस्त असं पंचांच्या भूमिकेत. दरम्यान मी विनंती करेन दोन्ही पंचांनी की आपण सामना चालू ठेवायचा आहे. गुंडगे एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज दिसतो गोलंदाज आपण पाहतोय. मार्केट टीमचा एक जबरदस्त गोलंदाज पहिल्या चेंडू तो फेकण्यासाठी सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र स्कूप केला गेला आणि फाईन लेग बाउंड्री रिजनच्या बाहेर फेकला गेला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र दणदणीत आणि सनसनीत चपराक लावली गेली चौकार. सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या बॅट मधून. फक्त दिशा दाखवली गेली. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी मात्र आपल्याला तलेगाववाडीकडून पाहायला मिळते. आणि खरोखर आजच्या लॉट मध्ये जर आपण पाहिलं तर जो जास्त जी टीम जास्त धावफलक उभारेल त्याला पुढील वाटचालीची बाय देण्यात येईल असा आयोजकांचा निर्णय आहे. त्यामुळे प्रत्येक टीमने तो निर्णय आत्मसात करायचा. यानंतर पुढील चेंडू इथं मात्र डॉट चेंडूची फेक केली गेली आहे. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेलाय आणि इथं मात्र पहिल्या चेंडूची सुरुवात केली होती तिथं मात्र कुठेतरी ब्रेक लागावला गेलाय या गोलंदाजाच्या माध्यमातून. सुरेख टीम आहे मार्केवाडी. कर्जत तालुक्यातील एक नामचीन टीम आहे. परंतु बघूया तळेगाव टीम सुद्धा तेवढीच खतरनाक. हा मात्र चांगलासा पॅडवर आदला होता परंतु त्याला योग्य दिशा दिली गेली. 2 फिल्डरच्या मधोमध चेंडू धाडला गेला. एक चिकी सिंगल रन कंप्लीट केले गेले. जिथे आमच्या स्क्वेअर लेग पंच त्या दिशेने चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला गेला. तर मात्र कुठेतरी एक चांगली बॉलिंग केली जाते ती या गोलंदाजाच्या माध्यमातून. नामदेव स्वतः टीम कॅप्टन नामदेव पहिल्या षटक हाताळतो आणि पहिल्या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडू जरी मार पडला असेल त्यानंतर मात्र विविधता आणले. हा मात्र हलकासा पुशअप केला गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा एक समजदार की पारी खेळण्यात येते. तर मात्र भागीदारी रचली जाते या दोन्ही फलंदाजीकडून. सुरुवात मात्र अतिशय दणदणीत झाली होती परंतु त्यानंतर मात्र शेवटचे 3 चेंडू मात्र नामदेव मात्र अतिशय सुरेख हाताळतोय. 4 षटकांचा खेळ. बघूया किती धावांचा टार्गेट इथं सेटअप केलं जातं या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यान नेक्स्ट बॉल. हा मात्र जबरदस्त फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये मारला. हा एक उंच पुरा फटका आणि हा मात्र चेंडू थरार होतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला आता पाहतोय. इथे एक सिंगल रनने शार्दूलला स्ट्राईक दिली गेली होती. राहुल आणि शार्दूल अतिशय तडफदार आणि धडाकेबाज फलंदाजी करते. अतिशय धुमाकूळ घातल्या दोन्ही फलंदाजांनी या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये नामदेवचं ते षटक होतं. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं एक चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं होतं आणि या चेंडूवर मात्र एक चांगला स्फोटक फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र संघाची एकंदर धाव 12 जाऊन पोहोचते. अजून षटक संपण्याचं नाव घेत नाही. सुरेख आणि सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती तलेगाववाडी यांच्या माध्यमातून. हा मात्र उंच गेला चेंडू बघूया 2, 3, 4 फिल्डर या झेलसाठी आणि झेल मात्र घेण्यात यशस्वी ठरलाय. थोडस मिसअंडरस्टँडिंग झाला असता नक्की झेल सुटला गेला असता परंतु एका चांगला फलंदाज जो चांगली हाय व्होल्टेज बॅटिंग करत होता राहुल मात्र बाद होतो या मॅच मधून. परंतु जी संघाला गरज होती त्यांनी मात्र पूर्ण केले. मला वाटतं एक चौकार आणि षटकार लगावून एक साजेशी धावसंख्या आपल्या टीमसाठी या धावफलकाला लगावलं तर राहुल मात्र बाद होतोय. नो बॅटर नक्कीच आपण पाहतोय तन्वीर इन होतोय. जबरदस्त राहुल आपण बॅटिंग केले आणि त्यानंतर मात्र तन्वीर इन होतोय. षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे मास्टर स्कोरर्स धावफलकावर सांगतात की 1 बाद 12 अशी धावफलक जाऊन पोहोचते ते टीम तलेगाववाडी. तर नक्कीच आयोजकांचं मी कौतुक करेन या रजनी सोलंकीच्या माध्यमातून. कारण जर आदिवासी क्रिकेट पाहिलं तर गेल्या या हंगामात 2024 मध्ये जर पाहिलं तर जवळपास 5 ते 6 टुर्नामेंट आदिवासी टुर्नामेंट रंगल्यात या तालुक्यामध्ये. गेल्याच हप्त्यामध्ये आपण पाहिलं तर पळसदरी ठाकूरवाडी येथे सुद्धा एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आदिवासी टुर्नामेंट रंगली गेली होती आणि त्याच दुसऱ्याच सत्रामध्ये जर आपण बघितलं तर वर्णे आमचे आदिवासी वाडी ज्याचे पुरस्कर्ते जे पूर्ण वर्णे आदिवासी टीम यांनी जे आयोजन केले ते अतिशय सुरेख आणि देदीप्यमान आहे.
दरम्यान नेक्स्ट गोलंदाजाकडे आपण येतोय. सेकंड ओव्हर वरनं एंड कडून गोलंदाजी, पळसदरी एंड कडून गोलंदाजी. हा मात्र पहिलाच एक चांगला यॉर्कर नेट सटक यॉर्कर होता, परंतु त्याला योग्य दिशा दिली गेली. मिड विकेट रिजन मध्ये टाकला चेंडू होता आणि तो मात्र एकच धाव चांगलीशी फिल्डिंग सजवली गेली ती मार्केट टीम कडून. P1चं पहिलं षटक होतं, पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्यातर मात्र चांगलीशी खरपूस समाचार घेतला होता नामदेवच्या गोलंदाजीवर. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर आता आपण एक सिंगल रन पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये. संदीप शॉर्ट पिच वर मात्र दोन फिल्डरच्या मधोमध, परंतु मात्र वाईडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि इथं मात्र एकच धाव. संदीप मात्र अतिशय जाणून बुजून एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूत मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याला एक सिंगल रन आली होती, त्यानंतर मात्र वाईडिश लॉंगॉन मध्ये चेंडू तटवला गेला होता, त्याच्यावर एक सिंगल रन आलेले आहे. एकंदर 2 चेंडू 2 धावा पटकावण्यामध्ये यशस्वी ठरला तलेगाववाडे. इथं मात्र मोठी धावसंख्या नक्कीच रचावी लागेल, कारण समोरचं मार्केट टीम अतिशय मोठा संघ आणि इथं मात्र बाद होतोय. जबरदस्त युवा रचना म्हणावी लागेल ती संदीप याची. पहिल्या 2 चेंडू सिंगल आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर एक जबरदस्त मोठा खेळाडू बाद केला जातोय तो टीम तलेगाववाडी टीमचा. सुरुवातीला आमचे मास्टर स्कोर कॉमेंटेटर योगेश ढोले यांनी वर्णन केलं होतं की खालापूर तालुक्यातील टीम जी आहे तलेगाववाडी आणि एक विपक्ष ज्यांना जी विरुद्ध टीम आज संघर्ष करते ती म्हणजे आमची मार्केवाडी टीम. परंतु इथं थोडंसं वरचढ मला दिसतंय मार्केवाडी टीम. परंतु आतापर्यंत जर खेळ पाहिला तर मार्केवाडी टीम थोडेसे वरचढ होताना दिसतंय, कारण 2 खेळाडू बाद झालेत. एकंदर आपण धावसंख्या पाहिली 14 धावसंख्येवर खेळतात. पहिल्या षटकामध्ये निश्चितच आपण पाहिलं होतं की 12 धावा आल्या होत्या, पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु त्यानंतर मात्र अडचणीत आणले ते संदीप या गोलंदाजांनी. पहिले 2 चेंडू सिंगल दिल्यानंतर तिसऱ्या चेंडू एक महत्वाचा मोठा खेळाडू बाद केला तलेगाववाडीचा. खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी केली जाते ती संदीप या गोलंदाजाकडून, जो पळसदरी एंड कडून गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय अमीर सुद्धा तेवढाच एक छोटा चणीचा खेळाडू आहे, परंतु बघूया आपण कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा तर मात्र वेगवान बॅटिंग फिरवली होती. जर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला असता नक्कीच चेंडू मात्र षटकार चौकार गेला असता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. तर मात्र थोडस समजदारकी खेळावी लागेल ते अमीर या फलंदाजाला. सन्माननीय मारुती देशमुख वर्णे गावचे ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान. आणि इथं मात्र पुन्हा एक हादरा दिला जातोय, जबरदस्त हादरा, एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद केले जात आहेत. आणि इथं मात्र नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर आणि देखणी गोलंदाजी मी तर म्हणेन ती संदीप याची, कारण सुरुवातीला सिंगल रन दिले आणि त्यानंतर मात्र 2 फलंदाज एका पाठोपाठ त्यांनी बाद केलेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली गेले. सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकलीत, पाठीरांगींची मनं जिंकलीत आणि अशी जर गोलंदाजी केली तर निश्चितच मार्केवाडी टीम एक हाती सामना आपल्या खात्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. एवढी जबरदस्त आणि शिस्तबद्ध गोलंदाजी केली जाते. परंतु बघूया आपण तलेगाववाडी सुद्धा सहजासहजी हार मारणार नाही, कारण अतिशय लांबवरून टीम आले तलेगाव आणि त्यांच्यामध्ये सुद्धा नक्कीच गोलंदाजी धुरा सांभाळणारे नक्कीच एक चांगले गोलंदाज सुद्धा असू शकतात. परंतु आपल्याला पाहायचे एक जबरदस्त सामना रंगेल या मैदानावर. निश्चितच आपल्याला पाहायचंय बघतं किती धावांचं टार्गेट सेटअप केलं जाते ते या बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. चांगली टीम आहे, परंतु थोडंसं अडचणीत आणलंय. खऱ्या अर्थाने मी म्हणेन ती गोलंदाजी अतिशय सुरुवात केली जाते संदीप याच्याकडून, कारण पहिला नामदेव जो आला थोडा महागडा ठरला होता, परंतु त्यानंतर मात्र संदीपने सर्व धुरा आपल्या हातावर घेतला आणि इथं मात्र पुन्हा झेल उडालाय. परंतु नो मॅन्स लँड मध्ये गेला चेंडू, क्षेत्र धावत पळत मात्र चेंडू अडवतोय. 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातात. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. इथं मात्र आमचे पंच यशवंत पवार सांगते षटक क्रमांक 2 मात्र संपलंय. वा काय जबरदस्त गोलंदाजी झाली या खेळाडूची. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात, धाव सुद्धा रोखले गेले. एकंदर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धाव आहेत त्या 16. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली संदीप याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण नामदेवला पाहिलं होतं, धावफलकर धावावल्या त्या 12. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं ते संदीप याचं, त्यांनी धावा खर्च केल्या त्या 4. एकंदर मारुती देशमुख ज्येष्ठ नागरिक वर्णे गावचे इथं आलेले आहेत. मी सन्माननीय आयोजकांना विनंती करेन की देशमुख साहेबांचा आपण येथेचे मान सन्मान करायचा आहे. एक मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येथेचे आपण मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेला आपण येथेच्या भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक असा आभार. आणि जे जे मान्यवर पाहुणे मंडळी इथं उपस्थित असतात त्यांचं सर्वांचंच आयोजकांकडून येथेचे सन्मान केला जातोय.
आणि खऱ्या अर्थाने खरोखरच जबरदस्त अशी टुर्नामेंट साजरी केली गेली. ते आमचे यशवंत पवार असतील, मनोज झोडे असतील, रवी असतील, त्यानंतर आमचं तुकाराम असेल, नवनाथ असेल, सर्वच टीम आणि अतोनात मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्यानंतर आमचे प्रकाश पवार असतील, सर्वच खेळाडूंनी एक चांगली मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी कशी होईल या दृष्टीने पाहिले. आमचे मास्टर स्कोररच्या भूमिकेत आम्ही पाहतोय रवीने सुद्धा 4 रात्री चांगलीशी मेहनत घेतली. इथं मात्र पॅडल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चलाकीने गोलंदाजी केली गेली या गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज विशाल सुद्धा तेवढीच ताकदीने गोलंदाजी करतोय. इथं मात्र धावणं महत्वाचं आहे. ते धावा कशा केना येऊ हेच मनसुबा असेल तो टीम तलेगाववाडी, कारण आतापर्यंत खेळ थांबून ठेवला या गोलंदाजाने. अतिशय जबरदस्त आणि हा मोठा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, आणि इथं पाहायचं आपल्याला एक सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि पंच आमच्याकडे इशारा करतोय, हा षटकार आहे. जबरदस्त माइंड ब्लोईंग षटकार ठोकला गेला जातोय. आणि खेळपट्टी जर आपण पाहिली तर खरोखरच जबरदस्त मेहनत घेतली वर्णेकरांनी. कारण आपण जर याआधी या ग्राउंडवर खेळत असाल तर आपण पाहिलं तर एक मध्ये झाड होतं, त्या झाडाची सुद्धा चांगली काटछाट करून एक सुंदर मैदान बनवण्याची एक जबरदस्त मेहनत वर्णेकरांची असेल. इथं मात्र षटकाराला धावफलक वाढतोय. दरम्यान बघूया नेक्स्ट चेंडूवर काय केलं जाते. शॉर्ट पी चेंडू, अकोटप्यात चेंडू टाकला गेला होता आणि लेग पंच होता. वाईट चेंडू आहे, थोडीशी उचली घेतली होती, बाउन्स घेतला होता, एक बाउन्सचा इशारा केला जातोय. अतिशय जबरदस्त पंचगिरी यशवंतजी पवार गेले 4 रजनीमध्ये सुंदर अशी पंचगिरी यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. दफलकर धावत ते 24. नेक्स्ट बॉल, वाव जबरदस्त सुरेख चेंडू टाकला गेला आहे. इथं मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. अशीच गोलंदाजी करावी लागेल, थोडस आटोक्यात आणावं लागेल, कारण आता मात्र शेवटचे काही चेंडू असतील, शेवटचे काही षटकं असतील, त्याच्यावर हाणामारी करण्याचा प्रयत्न असेल तर तलेगाववाडी टीमचा, त्यामुळे निश्चितच विकेट घ्याव्या लागतील. कारण पहिले 2-3 खेळाडू बाद केले, त्यानंतर थोडा प्रेशर आला होता तलेगाववाडीवर, परंतु आता फ्री माइंडेड खेळतायत. या दरम्यान पाहायचं इथं मात्र एक आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. कार्पेट लेवलने चेंडू जातोय आणि इथं मात्र एक नव्हे तर 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, अपील केली गेली, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. ते सांगतात नॉट आउट. सन्मान्य साहिल निगुडकर आणि सन्मान्य रणजित चे साहेब इथं उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठात येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. सामना संपल्यानंतर पहिली इनिंगचा सत्र नक्कीच सर्व मान्यवरांचा इथं मान सन्मान केला जाईल. तरी मात्र धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय तो टीम तलेगाववाडी टीम कडून. त्यांना माहित आहे की एक 35-40 धावा जरी आपण इथं समोर उभ्या केला तरी पण एक चांगली टोटल फाईट देऊ शकतो समोरील मार्केवाडी टीमला, आणि त्या उद्देशाने त्यांची बॅटिंग आपण आता या मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिलं षटक चांगलं ठरलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संदीप आला आणि त्यानंतर संदीपने मात्र धावसंख्या थोडंसं आटोक्यात आणलं होतं. परंतु या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विशाल गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर मात्र थोडीशी दमछाक उडवतोय हा फलंदाज. चांगला एक षटकार ठोकला होता लॉंग ऑफ प्रेझेंट मध्ये, त्यानंतर एक डबल कन्वर्ट केलं गेलं. आता मात्र बघूया उर्वरित काही चेंडूचा खेळ आहे. आमचे मास्टर स्कोर रवी सांगतात सुंदर अशी बॅटिंग चालू आहे या खेळाडूंची. दरम्यान पाहायचं आपल्याला या चेंडूवर काय केलं जात आहे. हा मोठा फटका, परंतु सेकंड स्लिप मध्ये अडवला जातोय आणि बाद. सुरेख अशी गोलंदाजी. इथं मात्र जो फलंदाज चांगली बॅटिंग करतो त्याला मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला जातोय.
एक रन होती तर मात्र 2 धावा डबल कन्व्हर्ट केलं गेलं आणि इथं मात्र सुरेख बॅटिंग म्हणायला लागेल. षटक क्रमांक 3 मात्र इथं समाप्त होतंय. आमचे पंच सांगतात की तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकर धाव आहेत ते 28. 4 फलंदाज बाद झाले. धावफलकर धाव आहेत ते 28 आणि लास्ट ओव्हर असेल. लास्ट मोमेंट मध्ये आपल्याला पाहायचं किती धावफलकर लगावल्या जात आहेत. मी नक्कीच प्रेडिक्शन दिलं होतं की 35-40 धावा जरी मार्केवाडी समोर असल्या तर एक सुंदर आणि सुपर सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बघूया या शेवटच्या षटकात मार्केवाडी टीम कशा प्रकारे या धावफलकावर आटोक्यात आणतायत की फलंदाज तलेगाव वाडीचे एक चांगले धावफलक समोर उभे करतायत. निश्चितच या 6 चेंडूमध्ये आपल्याला समजेल. 28 धावा धावफलकर आपण पाहतोय त्या तलेगाव वाडी टीमच्या 3 षटकाचा खेळ इथं संपलाय. 4 फलंदाज निश्चितच माघारी पॅव्हलियन मध्ये बसलेत. शेवटचा गोलंदाज आपण पाहतो जीवन येतो गोलंदाज मगर गुंडगे एंड करून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल जीवन दादा, कारण जर आपल्याला या सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल तर या शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडासा चांगला खेळ निश्चितच करावी लागेल. थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण आज या रजनीचा शेवटची रात्र आहे आणि या रात्रीमध्ये आपल्याला सेमीफायनल फायनल आणि बरेचसे सामने आज खेळवायचे. त्यामुळे मी सर्वच खेळाडूंना आणि पंचांना सुद्धा विनंती करेन की थोडं स्पीडअप आपण आजच्या रात्रीमध्ये ठेवायचं आहे. तर जीवनकडे येतो. पहिला चेंडू फेकतो जीवन. हा सुंदर असा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ढकलला गेला. इथं माझा सुंदर फिल्डिंग 2 धावेचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी ठरलाय. सुंदर फिल्डिंग, सुंदर रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगला फटका होता. म्हणजे या चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर फटक्यामध्ये सुद्धा ताकद होती, फिल्डिंग मध्ये सुद्धा ताकद होती आणि रनिंग मध्ये सुद्धा तेवढीच ताकद होती. आणि हीच तर क्रिकेटची मजा असते. खरोखरच या पहिल्या चेंडू मात्र जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळाला सर्वच खेळाडूंकडून. या दरम्यान नेक्स्ट बॉल पाहायचा आहे. हा मात्र खडे मारलेला कव्हर ड्राईव्ह म्हणावं लागेल. विराट कोहली स्टाईल फटका म्हणावा लागेल. धन्यवाद. हॅलो 34 पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार. तर हाल संघाचे टीम पॅकर अल्ताफ सर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतो आपल्यास की आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. हाल टीमचे पॅकर अल्ताफ सर. तर धावफलकर धाव 34. अतिशय दिमागदार बॅटिंग चालू आहे. मी म्हटलं होतं की या षटकामध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल ते तल्लेगाववाडी टीमला. आणि काय जबरदस्त बॅटिंग चालू या दोन्ही फलंदाजी. पहिल्या चेंडूवर डबल घेतली, दुसऱ्या चेंडूवर चौकात ठोकला गेला कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि या दरम्यान तिसऱ्या चेंडूवर बघूया काय करतायत. अक्रॉस फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क इथं होत नाही. तर हा चेंडू सुद्धा सीमा पार गेला असता. एवढ्या तेज तर्रार रफ्तारने बॅट फिरवली होती या फलंदाजानं. आमिर अतिशय चांगली तगडी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय परंतु गोलंदाज जीवन मात्र कमबॅक करतो या मॅच मध्ये. आपला चौथा चेंडू हाताळताना शॉर्ट फेज इथं मात्र थोडासा उचली देणारा चेंडू होता. गोल्डन स्पॉटवर चेंडू टाकला गेला होता. त्याला लॉंग ऑन रिझन मध्ये थोडासा पंबल होते शतरक्षक आणि इथं मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरीचं डबल मध्ये नक्कीच कन्व्हर्ट केलं गेलं आणि वा आतापर्यंत खरोखर जवळपास 4 चेंडू फेकले गेले आणि त्यावर मात्र 8 धावा वसूल केल्या गेल्यात. अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्वरित 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल फाईट समोर उभं करू शकतात हे दोन्ही फलंदाज. चांगला असा फटका परंतु बघूया काय होतं. आणि इथं मात्र जेल सोडलाय नामदेव याने परंतु त्याला बॅकअप केले गेले आणि इथं मात्र खराब थ्रो केला गेला. पंच धावा किती? 2 धावा. धावफलकर धावा 38. मी नक्कीच प्रेडिक्शन दिलं होतं सुरुवातीला काही 35-40 धावा जरी केल्या तर एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या दिशेने वाटचाल करतायत तलेगाववाडी. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की एक लो स्कोरिंग मॅच होईल परंतु त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी खेळ सावरला, एक चांगली भागीदारी रचली आणि आता आपण चित्र थोडं वेगळं पाहतोय कारण पहिल्याच 2 षटकामध्ये फक्त 16 धावा होत्या, 3 फलंदाज बाद झाले होते आणि आता मात्र सुरेख रणनीती. पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले, तोच फटका परंतु बाद होतोय. जबरदस्त असा एक्स्ट्रा
एज लागली होती आणि त्यानंतर मात्र हा फलंदाज बाद होतोय. इथं मात्र धाव फलकावर आपण धाव पाहतोय. 38-39 धावांची गरज असेल ती टीम मार्केवाडी. तर खरोखरच चांगली बॅटिंग आपल्याला या दोन्ही खेळाडूंची पाहायला मिळाली. एकंदर 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. 4 षटकांमध्ये आपण धावफलकर धाव पाहतोय. 38-39 धावांची आवश्यकता असेल ती टीम मार्केवाडी. on the YouTube app. खऱ्या अर्थानं त्याच्या नावावरती आपण पाहतोय मालिका वीरची मनसे ट्रॉफी 2024 मध्ये. आणि त्यानंतर मार्केवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहतोय मालिका वीर मात्र तो ठरला गेला होता. म्हणजे या वर्षाच्या हंगामामध्ये जर पाहायला गेलं तर अगदी फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज नॉस्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो जीवन भगत आणि स्टॅकिंग एंड वरती आपण पाहतोय संदीपला. पहिला चेंडू एक कव्हर मधून चेंडू काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची पेशकश पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते संदीप मार्केच्या बाट मधून.
यावेळी फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र मिळली जाते पहिली विकेट. संदीप मार्केला मात्र परतावा लागेल. 4 या धावसंख्येवरती पहिली विकेट. डीजे 4 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे मार्केवाडी टीमसाठी. टीमची आपण पाहतोय संदीपच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. चांगला फटका यावेळी अगदी आपण पाहतोय. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करत अगदी डीप मध्ये चेंडू निघालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. अंपायरकडे दाद मागितली जाते. अपील तंत्राचा वापर आता खऱ्या अर्थाने केला जातो, परंतु अंपायर सांगतात की इथून मात्र फलंदाज सेफ आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. मोपाडवाडी टीमचे पुरस्कर्ते मनोज गुंडले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान धावफलक जाऊन पोहोचले 6. हलक्या हातानं सॉफ्टनं फटका खेळून काढला. 1 धाव इथून मात्र कंप्लीट झाली. याची की सिंगल आपण पाहता. हे चांगले क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. 39 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा. 6 धावा धावफलकावरती आपल्याला 7 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जातं. पहिलं षटक आपण पाहतोय राहुलचं, ज्यांना आतापर्यंत चेंडू फेकले त्या षटकातील 4, त्यांना धावा खर्च केल्यात 7. आणि महत्वपूर्ण जी मार्केवाडी टीमची विकेट होती ना संदीपची, त्याला मात्र बाद केला. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय जीवनला आउटसाइड दी ऑप्शन. अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. अव्वंतर चेंडू लाईन चेक केली, त्यानंतर मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. हा वाईट बॉल आहे. अव्वंतरची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 8 धावा धावफलकावरती. फार चांगले अंपायरिंग खऱ्या अर्थानं गेली 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक करूया. त्यानंतर आमचे डीजे मास्टर खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकाची आणि येथील प्रत्येक खेळाडूंची मन जिंकण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून होतं. ऑन साईडला फटका खेचायचा होता. टायमिंग इथे पाहायला मिळत नाहीये. मिस टायमिंग फटका. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कॅरी केला. या मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट. जीवन भगत इथून मात्र परततोय. जीवन भगतची मोठी विकेट इथून मात्र मिळवतोय गोलंदाज. आपण पाहतोय राहुल, ज्यानं पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती चौकाराचं मात्र प्रत्युत्तर देत असताना संदीपला बाद केलं होतं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय जीवन भगतला इथून मात्र बाद केला. जीवन भगतची विकेट फार महत्वपूर्ण विकेट होती. या 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता ना मार्केवाडी टीमला, तर जीवन भगतला मैदानावरती असणं फार गरजेचं होतं. कारण की ज्या फॉर्म मध्ये तो चाललाय तो मात्र इथून बाद झालाय. मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. सोमनाथ डावखुरा आटाचा हार्ड हिटर, विस्फोटक आक्रमक फलंदाज. डावखुरा आटाचे फलंदाज म्हटलं की विस्फोटक आपण सातत्यानं पाहतो, परंतु आता कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळला जाईल हे देखील पाहावं लागेल. चांगला चेंडू, अकुटापाचा चेंडू होता. अपेक्षापेक्षा कमी उचली मिळाली आणि इथून डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये बरेचसे आपल्याला डावपेच पाहायला मिळाले. चौकार देखील आलाय, डॉट बॉल देखील आलाय, 1 रन देखील आले, डबल देखील आली आहे. आणि सर्वात महत्वाचं जीवन भगत आणि संदीप मार्केची विकेट आली आहे. गोल्डन ओव्हर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम स्पेल खऱ्या अर्थानं हाताळला गोलंदाज राहुलनं. 39 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक ज्या प्रकारे हवंय टीमच्या कॅप्टनला त्या प्रकारचं षटक मात्र त्याने हाताळलाय. धावा खर्च केल्या 8, विकेट मिळवला 2.
दुसरं षटक गोलंदाजीसाठी आलाय तन्वीर. टीम संकटामध्ये होती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर, आणि त्यावेळी मैदानामध्ये दाखल झाला होता आणि त्याचे मात्र ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु आता गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. कशा प्रकारची गोलंदाजी इथून हाताळली जाईल? तुषार तन्वीर या गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. चला थोडंसं वेळ घेतला जातो आपल्याकडनं अतिरिक्त. तलेगाववाडी टीम थोडंसं स्पीडअप करा. आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे फक्त 4 षटकांसाठी. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट झाले नाही तर अन्यथा तुमचा एक फिल्डर 4थ्या षटकामध्ये आत घेतला जाईल. यावेळी पुनश्च कट टॅप केलं चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्यासाठी लगेच कॉल दिला आणि 2 धाबा इथून कंप्लीट झालात. अगदी यावेळी मात्र पाहायला गेलं ना तर फलंदाज विशाल या ठिकाणी मात्र बॅट ड्रिल करून दाखवतात की फटका मला अशा प्रकारे खेचायचा होता, परंतु वेल मित्र निघून गेली आहे. 2 धाबा या चेंडूवरती आला. धावफलक जाऊन पोहोचली आहे. 10 धाबा, 2 बाद 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कट केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपला टिपली जाते. आणखीन एक झेल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. हादिरा 11 मार्केवाडी टीमची. फलंदाज बाद होतो विशाल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इनगाव अगदी पाहायला गेलं तर 10 या धावसंख्येवरती 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत, जे प्रामुख्याचे फलंदाज होते खऱ्या अर्थानं पाहायला गेलं. अजूनही नामदेव मार्केटचं मैदानामध्ये जाणं बाकी आहे. आता हा देखील प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की टीम संकटामध्ये आहे, नामदेव मार्के अजून मैदानावरती नाहीये. चांगला चेंडू आता सीन आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजी साकारली जाते आहे तन्वीर या गोलंदाजाकडून. तलेगाववाडी टीमचे पुरस्कर्ते आपण पाहता बाबू मांडे आणि एकीकडे तुम्ही पाहता आदिरा 11 टीमचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात स्वप्नील कांबेरे आणि गणेश भोईर. कांबरे आणि गणेश भोईर. आउटसाइड ऑप्शन. यावेळी व्हाईट बॉल आलाय. 11 धावा धावफलकावरती. इथून आता मात्र जबाबदारी वाढली गेली आहे उमेश आणि सोमनाथ या 2 फलंदाजांवरती. कारण की टीम आता जर पाहायला गेलं तर थोडीशी संकटामध्ये आहे, थोडीशी संकटाला फेस करते. तलेगाववाडी टीम आपण उल्लेख सातत्यानं केला या वर्षाच्या फॉर्म फॉर यावेळी विकेट सोडून खेळण्याचा प्रयत्न अगदी एक्स्ट्रा सोडून पुढे निघाला होता, परंतु गोलंदाज एवढा हुशार आहे ना की त्याने मात्र फलंदाजाला फॉलो केला आणि इथून डॉट बॉल आला. प्रत्येक डॉट बॉल आहे ना खऱ्या अर्थानं टेन्शन वाढवण्याचं काम करेल ते आदिरा 11 मार्केवाडी टीमचं. सिंगल डबल येणं फार गरजेचं असेल. धावफलक खऱ्या अर्थानं हलतं ठेवणं फार गरजेचं राहील. इथून आमची हाल टीमची डायरेक्ट हिट झाली आहे. फलंदाज बाद. स्वप्नातला देखील इथून मात्र परतावं लागतं. आमच्या हाल टीमचे अल्ताफ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती असेल की सर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत. ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे तलेगाववाडी टीमचे पुरस्कर्ते बाबू मांडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्षमय स्वागत. खऱ्या अर्थानं त्यांनी या आयोजकांना फार मदत केली आहे. टीम मात्र अगदी अपुरा असताना त्यांनी मात्र फार मदत केली आहे टीम कंप्लीट करण्यासाठी. त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वकाचं स्वागत. आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय टीमचा कॅप्टन नामदेव मार्के
अगदी पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. सातत्यानं ओपन करत असताना मार्केवाडी टीमकडनं आपण त्यांना पाहतो, परंतु थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले आदिरा 11 मार्केवाडी टीम कडून. आणि 6व्या क्रमांकावरती नामदेव मार्के यांना बॅटिंग करत असताना आपण पाहताय. टीम संकटामध्ये आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणखीन एक खराब चेंडू. 12 धावा धावफलकावरती. 24 चेंडूंमध्ये 39चं टार्गेट होतं. आता 12 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तन्वीर चौधरीचं षटक आहे ना, फार महत्वपूर्ण षटक आहे. प्रभावित करणारं षटक आहे. इकॉनॉमिकल डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारं षटक. जिथे मोमेंटम आपण पाहतोय ना, पहिल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजानं आपल्याकडे ठेवलं होतं ना, ते मोमेंटम अगदी आपल्याकडे सातत्याने टिकून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजानं देखील केलं. सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले 13 वरती. दुसरं षटक देखील इथून मात्र कंप्लीट झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची. 13 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे आणि इथून आदिरा 11 मार्केवाडी टीमला बनवायचे आहेत. 26 धावा म्हणजे प्रति षटक आता इथून तुम्हाला 13च्या सरासरीने धावायचं आहे. 2 षटकांमध्ये 13 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात, परंतु आता तुम्हाला प्रति षटक 13च्या सरासरीने धावायचं आहे. म्हणजे 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 26 धावा इथून बनवायच्या आहेत. आदिरा 11 मार्केवाडी टीमसाठी जमेची बाजू जरूर असेल की नामदेव मार्के जे टीमचा कॅप्टन आहे तो अजूनही मैदानावरती आहे. सातत्यानं असं म्हटलं जातं ना, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोरून नेतृत्व करणारा नामदेव मार्के सातत्यानं टीमसाठी लढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तो नामदेव मार्के आता मैदानामध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. त्यानं मात्र आतापर्यंत एक चेंडू फ्रीज केला. एक धाव त्याच्या बाट मधून आपण पाहताय. उर्वरित 12 चेंडूंमध्ये टीमसाठी बनवायचे 26 धावा. वरनाई ट्रॉफी 2024 वरती आपलं नाव जर का इथून कोरायचं असेल ना, तर ही मॅच तुम्हाला जिंकणं फार गरजेचं राहील. आजचा लॉट्स आपण पाहताय. या संपूर्ण कर्जत खालापूर विभागामधील बलाढ्य टीम दादा संघ एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. वरनाई ट्रॉफी 2024च्या माध्यमातून आयोजकांचं देखील कौतुक, ज्यांना मात्र ही स्पर्धा भरवली. गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहतोय आदिवासी टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि आजच्या 4थ्या रात्रीमध्ये खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. शार्दूल आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि इथून पाहता आपण डॉट बॉल देखील आला. पहिला 11 चेंडू 26चं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती आता समीकरण बदललं जाईल. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती खेळणं फार गरजेचं आहे आता. यामध्ये ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा फटका. अगदी सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधोमधून हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी 6 धावा. तर आमचे आदरणीय प्रज्योतजी घोसालकर यांच्याकडून नामदेव मार्के यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. 5 षटकारांसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नामदेव मार्के यांच्यासाठी प्रज्योत घोसालकर साहेबांकडनं 5 षटकारांसाठी 2000 रुपये. एक तर आलाय. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल आलाय. 10 चेंडू 20 ची गरज असताना आता डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 20चं समीकरण आहे. नामदेव मार्के जोपर्यंत मैदानावरती आहे ना, या धावा सहजरित्या होऊ शकतात. परंतु जर पाहायला गेला ना, तर दुसरीकडे तलेगाव वाडीची गोलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची आहे. शार्दूल आलाय गोलंदाजीसाठी, ज्यानं 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 2 चेंडू निर्धाव, 1 चेंडूवरती षटकार. ऑन साईडला हा प्रॉपर टायमिंगचा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळाल तेवढा मात्र प्रेशर तुमच्या टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल.
चला कॅमेरामॅन आपण आमच्या व्यासपीठाला कव्हर करा. तोपर्यंत आमचे मान्यवर या ठिकाणी आपण पाहताय बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व मान्यवरांचं येथील तमाम क्रिकेट रसिकांचं आणि आमच्या खेळाडूंचं वर्णाई ट्रॉफी 2024च्या माध्यमातून पुनश्च एकदा सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. दरम्यान चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहताय तलेगाववाडी टीम, दुसरीकडे आमची सन्माननीय प्रज्योतजी घोसालकर साहेबांचे शुभ हस्ते तलेगाववाडी टीमचे पुरस्कर्ते बाबू मांडे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. साहेब आपण आपला सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. साहेबांची फार चांगली मदत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे निर्णायक चेंडू आता इथून शिल्लक असतील ते म्हणजे 8 बनवायचे आहेत. त्या 20 धावा, 8 चेंडूंमध्ये 20 धावांची इथून गरज आहे. शार्दूल फार चांगली गोलंदाजी साकारत. इथे मात्र अकुल टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पूलचा फटका. पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. नामदेव मार्केच्या बाट मधून आलाय आणखीन एक षटकार. षटकार आला आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय ती तब्बल 24 धावा धाव फलकावरती. 24 धावा 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 7 चेंडू आणि 14 धावा. म्हणजे जर पाहायला गेलो तर प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव हवी आहे. ती आधी राहिल्यावर मार्केवाडी टीमला 7 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. चला चेंडूची पूर्तता मैदानामध्ये लगेच करा. आपण
7 चेंडू 14ची गरज आहे इथून आदिरा 11 मार्केवाडी टीमला. शार्दूलचा शेवटचा चेंडू या षटकातील. त्याच्यावरती पुनश्च पुलचा फटका खेचायचा होता. मिस टायमिंग आहे हवेमध्ये चेंडू. एसटी रक्षकांना इथून मात्र झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेट आली आहे. मॅच मधली महत्वपूर्ण विकेट. नामदेव मार्केच्या बॅट मध्ये 2 षटकार आले होते आणि तो देखील इथून मात्र परतताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14ची गरज आहे. 6 चेंडू 14 धाब्यांची इथून गरज आहे. 6 चेंडू 14ची गरज आहे. आता शेवटच्या षटकामध्ये 14 धाब्यांची गरज आहे. चला तलेगाववाडी टीम एकत्रित येऊ नका, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. तलेगाववाडी टीम आपणास विनंती आहे, टीमचा कॅप्टन आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एकत्रित येऊ नका मित्रांनो. प्रत्येक षटकासाठी प्रत्येक विकेट. सहा चेंडू 14 धाब्यांची गरज. 25 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. 39चं टार्गेट आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल उमेश आणि नॉन स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे, तो म्हणजे वैभव. आणि शेवटचं षटक घेऊन आलाय ज्याला आपण सातत्याने तलेगाववाडी टीम कडनं पाहतो. जे श्लोकार्थ षटक आहे त्याच्याकडे जबाबदारी त्याच्याकडे सातत्याने असते आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून पार देखील कित्येकदा पडली जाते. तो शेवटचा षटक घेऊन आला गोलंदाज आमिर. 6 चेंडू 14चं समीकरण आहे. एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं या मॅचला पुनश्च कलाटणी येताना पाहायला मिळेल, परंतु तो येणं फार गरजेचं राहील. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे तलेगाववाडी टीमची, अगदी. चला तलेगाववाडी टीम तलेगाववाडी टीम चला. सहा चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. इथून आपण पाहतोय आदिरा 11 मार्केवाडी टीमला. मॅच अगदी दोन्हीकडे आहे. इथून जरी पाहायला गेलं तर एखादा मोठा फटका या मॅचचा रिझल्ट पुन्हा आपण पाहतोय ना पुनश्च खुलं करून जाईल, परंतु एखादी विकेट किंवा डॉट बॉल आला ना तर प्रेशर मार्केवाडी टीम कडे पाहायला मिळेल. यावेळी हा फटका समोरच्या दिशेने लॉब केला. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये मिळेल फक्त सिंगल डबलने जास्ती काही फरक पडणार नाहीये. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल लवजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये हाल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. लवजी टीमचे कर्णधार आणि हाल टीमचे कर्णधार, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. 5 चेंडू 13चं समीकरण आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अगदी उजव्या हिस्साच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. चला व्हाईट बॉल आलाय. अंपायरचा निर्णय आहे. फायनल व्हाईट साठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. तलेगाववाडी टीम व्हाईट साठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. फक्त विमर आणि रनआउट साठी विमर असणार रिव्ह्यू असणार आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे. चला स्पीडअप करा तलेगाववाडी टीम. भरपूर वेळ आपल्याकडनं खर्च केला जातो मित्रांनो. आपला खेळ एवढा प्रदर्शनीय आहे. आपली खेळाडू वृत्ती मैदानावरती दाखवा. ज्या प्रकारचा तुमचा खेळ राहिलाय, अगदी तुमच्या खेळानं प्रेक्षकांची मनं देखील जिंकली जातात. तशाच प्रकारचा खेळ तुम्ही मैदानामध्ये दाखवायचा. या ठिकाणी लवजी टीमचा कॅप्टन देखील उपस्थित झाला. मी हाल टीमच्या कॅप्टन आमचे अल्ताफ सर त्यांना देखील विनंती करेन की या आपण ऑन साईडला. अलॉंग दी कार्पेट फटका. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं थोडीशी फिल्डिंग तिथे मात्र खराब पाहायला मिळाली. तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ते 29. 4 चेंडू बनवायचे 10 धावा. हाल टीमचे कॅप्टन अल्ताफ सर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. लवजी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत.
तोपर्यंत इथून मात्र कंप्लीट होत आहेत त्या 2 धावा. गॅप फार मोठी होती त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला फार मोठा चेस होता, परंतु अगदी वेगानं सरसावले आणि आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवला. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धावेने पुन्हा समीकरण बदलत आहे. धावफलक जाऊन पोहोचले 31 वरती. येणारे 3 चेंडू आता इथून बनवायचे आहेत. त्या 8 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ऑन साईडला हा फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे वैभवच्या बॅट मधून आलाय. जिथे 3 चेंडू 8ची गरज होती तिथे मात्र आता सामना खुला करतोय. आता येणारे 2 चेंडू आणि बनवायचं त्या 2 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय ऍडव्होकेट साहिल निगुडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हाल आणि लवजी दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जातो. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिलजी निगुडकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहता या ठिकाणी टॉस केला जातो. 2 चेंडू आणि आता 2ची गरज. वैभवनं हा षटकार आणला गरजेच्या वेळी. अगदी महत्वाच्या वेळी आलेला हा षटकार. 2 चेंडू 2ची गरज. इथे मात्र अपील केली जाते. अंपांचं बोट आकाशाकडे. फलंदाज इथून मात्र बाद झालाय. फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. 1 चेंडू कंपल्सरी 2 धाब्यांची गरज असेल. अंपायरने जर का रिव्ह्यू घेतला तर तो मात्र गृहीत धरला जाईल. या ठिकाणी चेक केलं जाईल.
चला या ठिकाणी फलंदाज बाद आहे. एक चेंडू आणि आता इथून 2 धाब्यांची गरज असेल ती आदिरा 11 मार्केवाडी टीमला. चला मॅच चालू करा. या ठिकाणी फलंदाज बाद आहे. एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. चला एक चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी कराव्या लागतील. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. इथून आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचले 37. 2 धाब्यांची गरज आहे. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहता अजय. अजयकडे देखील आपण पाहतो ती क्षमता आहे. अजय देखील या धावा बनवू शकतो. त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे. परंतु गोलंदाजानं आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली आहे. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अजय. आपण पाहता शेवटचा एक चेंडू 2 धाब्यांची गरज. चला मॅच स्टार्ट करा अंपायर. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला अजय. आपण पाहताय एक चेंडू 2 धावा बनवायचं. शेवटचा निर्णायक चेंडू मैदानावरती आणि इथे मात्र दांडी गोल. फलंदाज बाद. अगदी पाठीमागून मात्र इथे यशा उदलवल्यात आणि इथून जर पाहायला गेलं तर तलेगाववाडी टीम ही मॅच जिंकली आहे. वेल प्लेड टीम आणि खऱ्या अर्थानं कौतुक करूया. हे आपण मार्केवाडी टीमचा देखील फार चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. नेक्स्ट मॅच हाल आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय लवजी. या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. चला हाल टीम आपला निर्णय काय असेल त्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी या ठिकाणी करायची. हाल टीम